आता बातमी आहे नांदेडच्या माहूरमधून। माहूरच्या पैणगंगा नदीपात्रात शक्तीपीठ बंधाऱ्याचा भूमिपूजन सोहळा 19 मार्च रोजी दीक्षागुरू प्रेमसिंग बापू महाराज यांच्या हस्ते, तर राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार भीमराव केराम, आमदार बाबूराव कोहळीकर, आमदार किसनराव वानखेडे, नगराध्यक्ष फिरोज दोसानी, जिल्हा परिषदचे माजी उपनगर अध्यक्ष समाधान जाधव, भाजपा नेते धर्मसिंग राठोड यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी बोलताना राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड म्हणाले की देशपातळीवरील सरकार काय काम करत आहे हे मी सांगणार नाही, मात्र राज्य सरकार, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार हे पायाभूत सुविधा व सर्वसामान्याचे प्रश्न सुटले पाहिजेत अशी भूमिका घेत अनेक धोरणात्मक निर्णय घेत आहेत। बोलण्यापेक्षा कृतीवर आमच्या सरकारचा भर असल्याचे प्रतिपादन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केले। पोहरादेवी येथे परमपूज्य संत राजगुरू बालब्रह्मचारी स्वर्गीय श्री रामरावजी बापू महाराज यांच्या कृपेने शक्तीपीठ बंधाऱ्याचा भूमिपूजन सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला। गुरुश्री प्रेमसिंग महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजा करून या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली। मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याला परिसरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। धार्मिक विधी, जयघोष आणि उत्साहपूर्ण वातावरणात भूमिपूजन पार पडले। शक्तीपीठ बंधाऱ्याच्या उभारणीमुळे जलसंधारणाला मोठी चालना मिळणार असून परिसरातील शेतकऱ्यांना भविष्यात पाण्याची उपलब्धता वाढून दिलासा मिळणार असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, GK न्यूज, माहूर, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।